नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल. माधव गायकवाड. भारत देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब हे महाराष्ट्राचे सुपुत्र हे सरन्यायाधीश झाले आणि त्यांचं एक महाराष्ट्राचे नागरिक म्हणून, महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून महाराष्ट्रातील सर्व थरातून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे, त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे आणि सर्व समाजामधून एक आनंद व्यक्त केला त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये. परंतु माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचे सुपुत्र माननीय सुजात आंबेडकर यांनी बाकी भूषण गवई यांचे अभिनंदन केले नाहीच, परंतु त्यांनी त्यांच्यावर टीका केली. कारण की हे भूषण गवई साहेब हे माननीय रिपब्लिकन पक्षाचे जुने नेते, कालकथित रासू गवई यांचे ते चिरंजीव आहेत आणि प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचे रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांच्या संदर्भात चांगले मत नसल्यामुळे आणि सातत्याने रिपब्लिकन पक्षांच्या नेत्यांचा ते रागच व्यक्त करतात आणि म्हणून त्यांच्या मुलाने म्हणजे माननीय सुजात आंबेडकर यांनी भूषण गवई यांच्यावर टीका टिप्पणी केली आणि त्यावर देखील आता महाराष्ट्रभर चर्चा चालू आहे. तेव्हा आजचा माझ्या व्हिडिओचा विषय आहे वितंडवाद बाबासाहेबांच्या वारसाचा आणि वितंडवाद बाबासाहेबांच्या अनुयायांचा. अनेक प्रश्नावर अनेक वर्षापासून हे वितंडवाद आहेत, परंतु अत्यंत ठळक असे जे वितंडवाद आहेत, काही ठळक घटना आणि ठळक वितंडवाद प्रत्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस म्हणजे रक्ताचे वारस आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक वारस यांच्यातला वितंडवाद. तेव्हा अत्यंत काही फक्त ठळक घटनांच्या संदर्भामध्येच मी आपल्याशी बोलत आहे. तरी कृपया हा व्हिडिओ छोटा असणार आहे आणि आपण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर बंधू आणि भगिनींनो, दादर या ठिकाणी 12 एकरच्या जागेवर जे इंदू मिल, जी सरकारी इंदू मिल होती, त्या इंदू मिल म्हणजे गिरण्या ज्या मुंबई शहरामध्ये होत्या त्या बंद पडल्या आणि या बंद पडलेल्या गिरणीच्या जागेवर त्याला इंदू मिल असं नाव होतं त्या गिरणीला, सूतगिरणीला. तेव्हा ते जे आंदोलन सुरू झालं होतं म्हणजे आनंदराजी आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकरांचे भाऊ आनंदराज आंबेडकर हे त्या इंदू मिलच्या संदर्भामध्ये सातत्याने आंदोलन करायचे आणि त्याचप्रमाणे रामदास आठवले हे देखील सातत्याने त्या इंदू मिलच्या जागा मिळाव्या म्हणून आंदोलन करायचे. तेव्हा पुढे मग श्रेयवादावरून देखील या रामदास आठवले आणि आनंदराजी आंबेडकर याच्यात वितंडवाद झाला. पुढे माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी भूमिपूजन झालं. फक्त ज्या वेळेला मोदी साहेबांच्या हस्ते भूमिपूजन झालं त्यावेळेला फक्त एक आंबेडकरी जनतेला, आंबेडकरी समाजाला एक आनंददायक दृश्य त्या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण माननीय प्रकाश आंबेडकर व रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे आणि रिपब्लिकन पक्षाचे सगळे नेते नरेंद्र मोदी साहेबांबरोबर त्या ठिकाणी भूमिपूजन करायला उपस्थित होते आणि कुदळीने माननीय प्रकाश आंबेडकर प्रथम नरेंद्र मोदी साहेबांनी ते कुदळ त्या ठिकाणी खोदली
आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकर, आठवले आणि जोगेंद्र कावडे. आणि ते एक दृश्य त्यावेळेला पाहायला मिळालं की माननीय प्रकाश आंबेडकर त्या उद्घाटनाला हजर होते, म्हणजे भूमिपूजनाला. पुढे मग त्या प्रश्न निर्माण झाला का कशा पद्धतीने ते स्मारक झालं पाहिजे. तर त्या ठिकाणी आनंदराज आंबेडकर साहेबांनी अशी मागणी केली की त्या ठिकाणी बाबासाहेबांचा जगात सर्वात उंच हा बाबासाहेबांचा पुतळा उभा राहायला पाहिजे. आणि जे अमेरिकेतले जे स्वातंत्र्य दिवतेचा जो पुतळा आहे त्याच्यापेक्षा देखील 4-5 इंच का होईना, पण बाबासाहेबांचा पुतळा तो त्या ठिकाणी उभा राहायला पाहिजे अशी मागणी केली आनंदराव यशवंतराव आंबेडकर यांनी. व त्यांचेच मोठे भाऊ प्रकाशराव यशवंतराव आंबेडकर यांनी बाकी त्या गोष्टीला विरोध केला व ते म्हणाले की एवढा प्रचंड पुतळ्याला खर्च करण्यापेक्षा पुतळ्यांची गरज नाही, त्याऐवजी तो पैसा मुंबईमध्ये असणाऱ्या जे हॉस्पिटल आहेत, मोठे हॉस्पिटल म्हणजे KM हॉस्पिटल, म्हणजे जे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत ज्या ठिकाणी गोरगरीब लोक त्या ठिकाणी उपचार घ्यायसाठी येतात भारतामधून, तर त्या हॉस्पिटलला तेवढे दान दिलं तर बरं पडेल. अशा पद्धतीने त्या ठिकाणी या 2 भावाचा वितंडवाद पुऱ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. पुढे मग अनेक प्रश्नावर वितंडवाद आहेत. पुढे मग आता राजकीय आपण पाहूया. तर राजकीय म्हणजे सुरुवातीला भारिप बहुजन महासंघाच्या संदर्भात भारिप बहुजन महासंघ आणि त्या भारिप बहुजन महासंघाच्या निमित्ताने त्या पक्षाच्या वतीने माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना थोडंफार यश आलं होतं. त्यांचे आमदार निवडून आले होते आणि अकोल्यामध्ये त्यांची सत्ता आहे जिल्हा परिषदेमध्ये. आणि मग त्या भारिप बहुजन महासंघाचे काही आमदार आले होते निवडून. आणि त्या काही काळ मला आठवतं की काँग्रेस सरकारमध्ये देखील त्यांचे आमदार सामील झाले होते. आणि त्याचबरोबर मग नंतर वंचित बहुजन आघाडी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी काढलेले. तर त्यांचेच बंधू आनंदराजी आंबेडकर हे रिपब्लिकन सेना चालवतात आणि त्यांचे दुसरे बंधू आहेत भीमराव यशवंतराव आंबेडकर, हे भारतीय बौद्ध महासभा चालवतात. तेव्हा हे 3 भाऊ आहेत. आणि एक म्हटलं जातं की हे निवडणुकीला देखील सातत्याने उभे राहत असतात. माननीय प्रकाश आंबेडकर आंबेडकर साहेब हे अकोल्यामधून उभे राहत असतात. आणि यावेळेला आनंदराजी देखील अमरावतीमधून उभे राहिले होते. आणि त्यांचे दुसरे भाऊ भीमराव हे देखील पंजाबमध्ये निवडणुकीला उभे राहिले होते. तर अशा 3 भाऊ हे वेगवेगळ्या पद्धतीने निवडणुका लढवत असतात. तेव्हा तो एक वितंडवाद आपल्याला दिसला. आणि अनुयायांमध्ये रामदास आठवले हे राजरोसपणे वर्ष 2 वर्ष महाराष्ट्रातील अनेक बुद्धिजीवींचा विचार घेऊन, कार्यकर्त्यांचा विचार घेऊन, विमर्श करून त्यांनी भाजपला समर्थन केलेलं आहे. तर आणि जोगेंद्र कावडे साहेब किंवा राजेंद्र गवई हे आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा देत असतात. तेव्हा तो एक अनुयायांमध्ये वितंडवाद आहे. आणि मग पुढे वितंडवाद तो झाला. आता भारतीय बौद्ध महासभा हे भीमराव आंबेडकर आहेत, प्रकाश आंबेडकर साहेबांचे भाऊ, हे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आहेत आणि ते भारतीय बौद्ध महासभेचं काम करतात. तर त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला राजरत्न आंबेडकर हे देखील भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आहेत असे ते म्हणतात. आणि त्यांचं देखील त्यांच्यापरीने कार्य चालू आहे. तेव्हा हे एकाच घरातले आहेत. म्हणजे राजरत्न आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतणे मुकुंदराव आंबेडकर यांच्या घरातले आहेत. परंतु ते एकाच रक्तमासाचे आहेत, म्हणजे एकाच कुटुंबातले आहेत. परंतु राजरत्न आंबेडकर आणि हे 3 भाऊ यांचा बाकी कुठलाही संवाद नाही किंवा ते एकमेकाच्या संदर्भामध्ये त्यांचे वादविवाद आहेत, कायदेशीर वादविवाद आणि अनेक तो खूप मोठा विषय आहे. परंतु तो या ठिकाणी मी सांगत नाही. परंतु त्यांच्यामध्ये देखील वितंडवाद आहे. आणि या ठिकाणी आपल्याला आता म्हणावंसे वाटतं की भूषण गवई साहेबांच्या त्यांच्या
कायद्याच्या ज्ञानामुळे, त्यांनी केलेल्या अभ्यासामुळे आणि त्यांनी घेतलेल्या शिक्षणामुळे आणि त्यांच्या सिनियरिटीप्रमाणे, त्यांच्या ज्येष्ठतेनुसार ते भारत देशाचे सरन्यायाधीश झालेले आहेत. परंतु ते एका राजकारण्यांच्या पोटी जन्माला आले. म्हणजे रासू गवई साहेबांच्या, रासू गवई बी फार मोठे राजकारणी होते, परंतु हे जे प्रत्यक्ष आंबेडकर कुटुंबीय आहेत हे बाकी या नेत्यांना काय मानत नाहीत. तेव्हा परंतु गवई साहेबांच्या नेमणुकीच्या नंतर जो वितंडवाद झाला त्यामुळे अनेक नागरिक हे नाराज झालेले आहेत, हे बाकी नाकारता येणार नाही. परंतु जे खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे वारसदार आहेत, म्हणजे त्यांचे नातू पंतू, यांच्याबद्दल समाजामध्ये आदर आहे, त्यांच्याबद्दल समाजाला आदर आहे आणि त्यांच्याबद्दल आस्था आहे. आणि त्यांचे जे समर्थक आहेत म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर, माननीय भीमराव आंबेडकर आणि माननीय आनंदराज आंबेडकर यांचे जे समर्थक आहेत ते बाकी इतर रिपब्लिकन पक्षाला अत्यंत सलक्या भाषेत बोलतात. तर हा जो वितंडवाद आहे नेत्यांमध्ये आणि आंबेडकर घराण्याबद्दल, तर या वितंडवादाचा परिणाम असा झालेला आहे की बुडत्याचे पाय खोलात. त्यामुळे ना वंचित बहुजन आघाडीला प्रचंड राजकीय यश मिळते, ना रिपब्लिकन पक्षाला प्रचंड राजकीय यश मिळत आहे. तेव्हा आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे जे नेते आहेत, रिपब्लिकन पक्षाचे मोठे नेते असतील किंवा इकडे वेगवेगळ्या आंबेडकर घराण्याचे नेते असतील, त्यांना काही फरक पडत नाही, कारण ते ऑलरेडी नेते आहेत, त्यांचं जगभर नाव आहे. परंतु राजकीय त्यांच्याबरोबर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची कुचंबणा होते, हे बाकी नाकारता येत नाही. तेव्हा या ठिकाणी एक वितंडवाद जो माझ्या 43 वर्षाच्या राजकारण मी जवळून थोडंसं पाहिलेलं आहे, तर अनेक वितंडवाद मी पाहिलेले आहेत आणि हे फार थोडकेच वितंडवाद मी आपल्याला सांगितले आहेत. तेव्हा जनता या गोष्टीचा विचार करेल आणि आपापले निर्णय आता जनता घेत आहे. आणि आंबेडकरी विचार म्हणतात, आंबेडकरी समाज जो म्हणतात, तो आंबेडकरी समाज बाकी सोयीवर झालेला आहे आणि त्यांनी आता या गोष्टीचा विचार करणं सोडून दिलेलं आहे. आणि अनेक पक्षामध्ये प्रत्यक्ष आंबेडकरी विचाराचे जे कार्यकर्ते आहेत हे तुम्हाला प्रत्येक पक्षामध्ये वेगवेगळ्या पदावर दिसतील. तेव्हा असं जे वितंडवाद आहेत त्या वितंडवादाच्या संदर्भामध्ये पुढे मागे देखील मी आपल्याशी बोलेल. तेव्हा या व्हिडिओला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन जर आपण असाल तर निश्चितपणे आपण सबस्क्राईब करा अशी विनंती या ठिकाणी करतो. धन्यवाद.